सर्वच राजकीय पक्षांनी पालघर जिल्ह्यात राजकीय चिखल केलाय। या चिखलातून बाहेर काढण्यासाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रेल्वे इंजिन वेगाने धावू लागले। मनसेचे संस्थापक राज ठाकरे यांनी आदेश दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पालघर जिल्ह्यात 5 उमेदवार उभे करून प्रस्थापित राजकीय व्यवस्थेला धक्का देण्याचं काम केलं। त्यामुळे पालघर बोईसर या ठिकाणी मनसेची निर्णायक मते पाहाव्यास मिळणार आहेत। पालघर विधानसभा मतदारसंघातून नरेश लक्ष्मण कोरडा यांना मनसेकडून उमेदवारी मिळाली असून पालघरमध्ये सध्या मनसेचे इंजिन जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर वेग धरू लागले। पालघर जिल्ह्यातील भूमिपुत्रांसोबत सातत्याने सर्वच रस्त्यावरच्या लढाईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच भूमिपुत्रांसोबत राहिली। त्यामुळे प्रस्थापित राजकीय वेठबिगारीतून सोडवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक पालघर विधानसभेत प्रचाराच्या रणधुमाळीत पाहाव्यास मिळतात। वाढवण बंदर, मुरबे, नांदगाव जेटी, मुंबई वडोदरा एक्सप्रेस रेल्वे कॉरिडॉर, बुलेट ट्रेन असे अनेक प्रकल्पांना विरोध करून भूमिपुत्रांसोबत मनसे नेहमी सोबत राहिली। त्यामुळे ग्रामीण भागात व शहरी भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मतदारांना एक वेगळा पर्याय म्हणून निर्माण झालाय। सर्वसाधारण आदिवासी गरीब कुटुंबातील नरेश कोरडा हे उत्तम बागायतदार शेतकरी असून गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या शेतात विविध पिके घेऊन नवनवीन शेतीवर प्रयोग करून एक प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख आहे। त्यामुळे सामाजिक शेती, पाणी, रोजगार, शिक्षण याबाबत जाण असलेले उमेदवार नरेश कोरडा या मतदारसंघात आपले नशीब आजमावणार आहेत। पालघर येथील निवडणूक प्रचार रॅलीत त्यांची थेट प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत। तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघर जिल्हा अध्यक्ष, नांदगावचे सरपंच समीर मोरे, भावेश तुरी, उपसरपंच धीरज गावड यांची ही प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत। पालघरमधून तुम्ही उभे आहेत, प्रस्थापित राजकीय व्यवस्थेमधले गावित साहेब आहेत, त्याच्यानंतर जयेंद्र म्हणून आहेत। आपण कशा पद्धतीचा आता प्रचार चालू आहे आणि काय काय मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर आहेत? अच्छा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे राजेंद्र गावित साहेब कित्येक वर्ष या भागामध्ये आदिवासी विकास मंत्री, आमदार, खासदार, मंत्री होऊन गेले, पण अजूनपर्यंत ते पालघर जिल्ह्याचे का हे नाही झालेलं, विकास पूर्णपणे 100% झालेला नाही। तुम्ही आता मनसे म्हणून जनतेसमोर कोणते मुद्दे घेऊन पुढे चाललेत? मी आता मनसेमधून जे का पेंडिंग या भागातील पूर्णपणे पालघर जिल्ह्याचा विकास झालेला नाही, त्या आरोग्य, शिक्षण खाते हे बरेचशा अपूर्ण आहेत। दुसरी गोष्ट कामगारांचा प्रश्न आहे, मच्छीमारांचा प्रश्न आहे, त्यानंतर शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। त्या मुद्द्यावर आम्ही या भागातील भूमिपुत्रांना, स्थानिकांना नोकऱ्या देण्याचं काम या भागामध्ये केलं पाहिजे, हा आमचा मुद्दा ठेवलेला आहे। समीर भाई, काय नेमकं राज साहेबांनी तुम्हाला कानमंत्र दिलेला आहे आणि कशा पद्धतीची पालघर जिल्ह्यातली व्यवस्था सुरू आहे? पालघर विधानसभेचं जे गणित आहे ते आतापर्यंत असं आहे की एकदा आचारसंहिता लागली की त्याच्यानंतर कोणीही कुठल्याही पक्षात जातो आणि उमेदवारी मिळवतो आणि निवडणूक लढतो। साहेबांनी यावेळेला सांगितलंय की या पालघरच्या सूक्ष्म जनतेला एकदा आवाहन करा की तुमचा जो उमेदवार आहे हा राज ठाकरे स्वतः आहे आणि तुमची जी निशाणी आहे ती इंजिन आहे। या पालघरमध्ये आतापर्यंत स्थानिकांना जे डावलण्यात आलेलं आहे, भूमिपुत्रांच्या विरोधामध्ये जी षडयंत्र झालेली आहेत, इथल्या विकास कामं करताना विनाशकारी जे विकास झालेले आहेत त्या सगळ्या मुद्द्यांवरती साहेबांनी आम्हाला पुढाकार घ्यायला सांगितलेले आहे आणि पालघरची संपूर्ण जनता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीशी आहे। भावेश, का नेमकं वाढवण बंदर सारखं मोठं येते, त्याच्यानंतर बुलेट ट्रेन आहे, एक्सप्रेस आहे, तुमच्या मनसे म्हणून काय तुमची भूमिका राहणार? सुरुवातीला हे जे विनाशकारी प्रोजेक्ट आलेले आहेत ह्या प्रोजेक्टला स्थानिकांना कुठेही विश्वासात न घेता हे प्रोजेक्ट आलेले आहेत, त्यांच्यावर लादलेले हे प्रोजेक्ट आहेत। तर ह्या प्रोजेक्टला महाराष्ट्र नवनिर्माण सेने सुरुवातीपासून आम्ही विरोधात आहोत, आम्ही लोकांच्या सोबतच आहोत। वाढवण बंद झाल्याच्या पाठोपाठच त्यांनी मुरबे आणि इतर अशा छोट्या छोट्या गेटांवर, खाड्यांवरती बंदर बांधण्याचा घाट घेतलेला आहे। हे बंदर स्थानिकांना उद्ध्वस्त करणारे बंदर आहेत, त्याच्यामुळे याच्या विरोधात आम्ही असणार आहोत। पालघर जिल्ह्यात एकूण किती मनसेकडून उमेदवार उभे आहेत? पालघर जिल्ह्यामध्ये एकूण 5 उमेदवार उभे आहेत मनसेकडून, फक्त वसई वगळता बाकीच्या सर्व पालघर, डहाणू, विक्रमगड, बोईसर आणि नालासोपारा सगळीकडे मनसेचे उमेदवार आहेत आणि लोकांचा प्रतिसाद भरघोस आहे।